राज्यातल्या शिक्षण क्षेत्रासमोर अनेक गंभीर प्रश्न उभे राहिलेले असून शिक्षण क्षेत्राशी संबंधित असलेला प्रत्येक घटक हा आता अडचणीत सापडलेला आहे, टेकीला आलेला आहे। पण दुर्दैवाचा भाग असा आहे की राज्य सरकार या विषयामध्ये पूर्णपणे बेपर्वाय दुर्लक्ष करत आहे आणि वेळकाढूपणाचा निर्णय घेण्यासाठी वेळकाढूपणा करण्यात जो उद्योग चाललेला आहे त्याचा फायदा शिक्षण संस्था चालकांच्या मनमानीला मिळाला आणि पालकांचं पिळवणूक त्याच्यामधून चालू आहे। वस्तुस्थिती ही आहे की महाराष्ट्रातलं हे सरकार शिक्षण सम्राटांचं सरकार झालेलं आहे। राज्यातले सर्व बडे शिक्षण सम्राट हे एकतर या सरकारमध्ये आहेत किंवा या सरकारच्या समर्थनामध्ये आहेत आणि त्यामुळे त्यांच्या हितसंबंधांची जपणूक करत असताना सर्वसामान्य पालकांची आणि विद्यार्थ्यांची चिंता हे सरकार करायला तयार नाही आणि त्यामुळे शुल्क निश्चितीचा अत्यंत कळीचा मुद्दा हा चिघळलेला आहे। शुल्क निश्चिती करण्याचा आग्रह सातत्याने केला जातोय। विद्यार्थ्यांची फी वाढवू नका असा आग्रह पालकांकडून आहे जो रास्त आहे। दुसऱ्या बाजूला सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा काही निर्देश दिलेले आहेत, त्याच्यानुसार ज्या सुविधा विद्यार्थी वापरत नाहीत त्याचं शुल्क विद्यार्थ्यांकडून आकारू नये असं स्पष्ट आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिलेले आहेत। पालकांच्या मागण्या, पालकांची परिस्थिती आणि सर्वोच्च न्यायालयाचे आदेश यापैकी कशाचाही विचार संस्थाचालक करायला तयार नाहीत आणि सरकार या संदर्भामध्ये कोणतीही स्पष्ट भूमिका घ्यायला तयार नाही। त्याचा परिणाम पालकांचं शोषण चालू आहे। पालकांकडून जबरदस्तीने दामदुपटीने शुल्क वसूल केलं जातं, डबल फी वसूल केली जाते आणि सगळ्यात वाईट प्रकार जो आहे, अमानुष प्रकार जो आहे तो म्हणजे फी भरायला असमर्थ असलेल्या पाल्यांची विद्यार्थ्यांचं ऑनलाईन शिक्षण बंद केलं जातं। या संदर्भातल्या असंख्य तक्रारी राज्याच्या सगळ्या भागातून येत आहेत, परंतु राज्याच्या शिक्षण मंत्री या मुद्द्याकडे काहीही लक्ष देत नाहीत। लहान मुलांच्या मनावर आपलं शिक्षण अशा पद्धतीने बंद केल्याचा किती वाईट परिणाम होत असेल हा विचार सुद्धा हे सरकार करायला तयार नाही। त्यामुळे आमची आज ही मागणी आहे की शुल्क निश्चितीचा जो प्रस्ताव राज्य सरकारकडे पडून आहे त्याच्यावरती त्यांनी तातडीने निर्णय घ्यावा। पालकांवरती वाढीव शुल्काचा बोजा टाकू नये। अडचणीत असलेल्या शिक्षण संस्थांना कोणत्या पद्धतीने मदत करता येईल याचा विचार करण्यासाठी राज्य सरकार आणि संस्थाचालक यांच्यामध्ये विचारविनिमय करण्याची एक पद्धत तयार करावी, प्रथा तयार करावी आणि विद्यार्थ्यांचं जे शैक्षणिक नुकसान चालू आहे ते ताबडतोब थांबवावं। दुसराच मुद्दा मला ह्याला जोडून मांडायचा आहे, तो आपल्याला दिलेल्या प्रेस नोटमध्ये नाही आहे, परंतु तेवढाच महत्त्वाचा विषय आहे तो शिक्षणाचा अधिकार, राईट टू एज्युकेशन। याखाली ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो आणि सर्व संस्थांमध्ये 25% अशा विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो, आमच्या माहितीप्रमाणे हे प्रवेश गेल्या वर्षापासून खूप कमी केलेले आहेत। अनेक संस्था शिक्षणाचा मूलभूत अधिकाराच्या खाली पात्र असलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारत आहेत आणि त्याच्यासाठी कारण दिलं जातं की सरकारने आमचे पैसे दिले नाहीत। सरकारने तुम्हाला पैसे दिले नाहीत ह्याचा काही विद्यार्थ्यांचा हा दोष नाही, हा मुलांचा दोष नाही आणि हा गरीब जनतेचा गुन्हा तर त्याहून नाही।
त्यामुळे सरकारने पैसे दिले नसतील तर सरकारशी भांडण्याचे अनेक मार्ग संस्था चालकांना उपलब्ध आहेत. आणि सध्याच्या सरकारमध्ये तर या संस्था चालकांचे प्रतिनिधी बसलेले आहेत. त्यामुळे त्यांनी आपल्या प्रतिनिधींच्या माध्यमातून हा प्रश्न सोडवून घ्यावा. पण गरीब जनतेला अडवणूक करून गरिबांच्या घरातल्या मुलांचं शिक्षण बंद पाडण्याचं पातक करत राहू नये, ही आमची दुसरी मागणी. या संदर्भात आपल्याला काही विचारायचं असेल तर आपण विचारू शकता. फक्त एक मुद्दा मी इथे आणखीन स्पष्ट करतो की या संदर्भामध्ये राज्यातल्या पालकांमध्ये प्रचंड असंतोष आहे. आणि हा असंतोष इथून पुढच्या काळात कधीही प्रकट होऊ शकतो, त्याचा उद्रेक होऊ शकतो. आणि अशी जर परिस्थिती निर्माण झाली तर त्याची जबाबदारी ही पूर्णपणे राज्य सरकारची असेल. राज्य सरकार त्याला जबाबदार राहील. एक प्रश्न आहे, मी आता उल्लेख केला की राज्य सरकार या सगळ्याला फेल होते किंवा शुल्क कमी करण्याबाबत काही निर्णय घेते. अशा बऱ्याचशा संस्था आहेत, शैक्षणिक संस्था ज्या संघ परिवाराशी निगडीत आहेत. त्यांच्याकडून पण अजून आतापर्यंत असं कुठे आलं नाही की आम्ही एवढं शुल्क कमी करतो किंवा हे करतो. पुण्यात पण भरपूर संस्था, त्या महाविद्यालयीन लेवलला असतील किंवा शाळा लेवलला असतील, त्याच्यात बरीचशी विनाअनुदानित शाळा आहेत. त्यांचं पण अजून काही असं आलं नाही की आपण फक्त सरकारवर हे करतोय. जी जबाबदारी सरकारची ती सरकारनेच पूर्ण केली पाहिजे. त्याच्यामध्ये कुठल्या परिवाराच्या शाळा आहेत आणि कुणाच्या शाळा आहेत हा मुद्दा इथे लागू होत नाही. पण मग शाळा शुल्क निश्चिती करणं ही सरकारची जबाबदारी आहे. शुल्क निश्चिती सरकारने करून सांगावी आणि त्यानंतर जर संस्थांनी त्या पद्धतीला प्रतिसाद दिला नाही तर मग पुढचा प्रश्न आपल्याला उपस्थित करता येईल. सरकारने शिक्षण शुल्क समित्या नेमलेल्या आहेत, परंतु अनुभव असा आहे की नियंत्रण कायदा पण आला आणि अशा समित्या येतात, समित्यांसमोर पालक जातात, पण अशी ठोस कारवाई करायला लागते. समजा झालं असते की ही बेकायदेशीरपणे वाढवलेली आहे किंवा कॅपिटेशन फी घेतलेली आहे, अशा जे खूप जास्त बिल्डिंग इमारत निधीच्या नावाने होतं असं जे त्याच्यावरती जी कारवाई करायला पाहिजे शाळांवरती मान्यता रद्द करण्यापर्यंत कारवाई तसं काही होताना दिसत नाही. म्हणजे या परत समित्या ज्या आहेत त्या कागदपत्रीच राहतात बऱ्याच वेळा किंवा त्या पण बऱ्याच वेळा संस्थाचालक गार्जियन असतात किंवा अनेक कोर्टात जातात आणि कोर्टामध्ये तशीच पडतात. तर याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं, काय करायला पाहिजे की जेणेकरून हे जे शोषण आहे ते थांबलं पाहिजे? नाही, आपण अतिशय योग्य मुद्दा उपस्थित केला की या विषयामध्ये नेमलेल्या सगळ्या समित्या आणि त्यांचा आत्तापर्यंतचा अनुभव हा पूर्णपणे निराशा करणारा आहे. आणि या समित्या धुळफेक करण्यासाठी नेमल्या जातात असं म्हणण्याची वेळ आता आलेली आहे. या समित्यांमधून समजा पालकांनी काही पोटतिडकीने मुद्दे मांडले तर त्याला समितीकडून, संस्थाचालकांकडून किंवा सरकारकडून काय प्रतिसाद मिळाला हे सुद्धा आपल्याला कळत नाही. पालक बिचारे मांडतात, त्यांच्या पद्धतीने मांडतात, आग्रह धरतात, त्या समितीची बैठक झाली, विषय संपतो, पुन्हा त्याच्याबद्दल कुणाला काही ऐकायला मिळत नाही. त्यामुळे या समित्या आणि त्यांच्या कार्यपद्धतीबद्दलचा लोकांचा विश्वास उडालेला आहे आणि आता त्याच्या माध्यमातून सरकार आपल्याला काही न्याय देईल असं वाटेन असं झालेलं आहे. त्यामुळे वास्तविक आत्ता गरज अशी आहे आणि विशेषतः करोनाच्या गेल्या 2 वर्षांच्या म्हणजे 2 शैक्षणिक वर्ष करोनाने वाया गेली. या सगळ्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सरकारने मगाशी मी उल्लेख केला तसा शैक्षणिक क्षेत्राशी संबंधित असलेले सर्व घटक जे आहेत, जे सर्व स्टेक होल्डर्स शैक्षणिक क्षेत्राचे आहेत, त्यांच्याबरोबर संवादाची काही ना काही प्रक्रिया सुरू केली पाहिजे आणि त्यांना कोणत्या पद्धतीने आपण दिलासा देऊ शकू, आपण मदत करू शकू याबद्दलचं स्वतःची एक भूमिका ठरवली पाहिजे. पण हे सरकार म्हणजे या सरकारची अवस्था अशी आहे की या सरकारचे मुख्यमंत्री स्वतःच्या मंत्र्यांशी संवाद करत नाहीत, तर मग ते जनतेशी संवाद करतील आणि शिक्षण क्षेत्रातल्या वेगवेगळ्या घटकांशी चर्चा करतील ही अपेक्षा बाळगणं हेही अवघडच आहे. त्यामुळे या सरकारने कोशातून बाहेर पडून राज्यकारभार करण्यासाठी पुढे आलं पाहिजे, हा त्यातला पहिला मुद्दा आहे. सर, अनेक पालक संघटना या फीच्या विरोधात आता आंदोलन करत आहेत. सेंट्रल मीटिंगच्या इथं 7 दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. एक विरोधी पक्ष म्हणून आपण सरकारच्या विरोधात रस्त्यांवर उतरणार आहोत का विचारता? आम्ही पूर्णपणे त्याच्यावरती तयारी करतो आहोत. ज्या ठिकाणी अशी पालक संघटनांची आंदोलनं चालू आहेत त्यांना आमचा पूर्ण पाठिंबा आहे आणि भारतीय जनता पार्टी म्हणून सुद्धा
या विषयामध्ये रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची तयारी ही आम्ही ठेवलेली आहे. काही इतर जरा वेगळे राजकीय प्रश्न आहेत. मुख्यत्वे ते वेंगुर्ल्यातलं जे काल नितेश राणे आणि विनायक राऊत एका ठिकाणी आले आणि त्यांनी सांगितलं की म्हणजे परिस्थिती जर आली तर दोघे एकत्र येऊ किंवा तशा अशा नितेश राणेंनी वक्तव्य केलं. विनायक यांनी पण राऊतांनी पण त्यांची पाठपुरावा केली. काय म्हणजे राणेंना केंद्रात तिकडे गेल्यानंतर अशा सगळ्या गोष्टी घडल्या. आता ह्या मागचं रहस्य हे विनायक राऊत आणि नितेश राणे हेच सांगू शकते आणि माझं दोघांशी बोलणं अजून झालेलं नाही. एकीकडं सरकारने या सरकारच्या काळामध्ये असलेल्या दोन कॅबिनेटची चौकशी करा असं म्हटलेलं आहे. दुसरीकडे नाना पटोले यांनी सुद्धा आरोप केला की माझ्यावरतीच लक्ष कुणाशी बोलतो आणि काय करतो स्वबळाची भाषा वापरल्यामुळे आता राष्ट्रवादी आणि शिवसेनेला पण. तर हे मला काय वाटतं हे म्हणजे दिशाभूल करण्यासाठी किंवा असं करण्यासाठी आहे का खरोखरच नाना पटोले किंवा काँग्रेस हे बंडखोरीच्या भविष्यात आहे? नाना पटोलेंबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांना विश्वास वाटत नाही हे तर यापूर्वी अनेकदा आपल्या समोर आलेलं आहे. आणि या तिघाडीच्या सरकारमध्ये काँग्रेसला काही किंमत नाही हे आपल्याला पहिल्या दिवसापासून माहिती आहे. धोरणात्मक निर्णय घेताना काँग्रेसला कोणी विचारत नाही. काँग्रेसच्या कुठल्याही भूमिकेचा संबंध या सरकारने घेतलेल्या निर्णयाशी नाही. या मंत्रिमंडळामध्ये काँग्रेसच्या मंत्र्यांकडे एखाद दुसरा अपवाद सोडला तर बाकी सगळी नगण्य खाती आहेत आणि त्याच्यामध्ये सुद्धा त्यांना योग्य पद्धतीने काम करू दिलं जात नाही. त्यामुळे एकंदर या आघाडी सरकारमध्ये तिघाडी सरकारमध्ये काँग्रेस हा नको असलेला पाहुणा आहे. पण त्यांच्या बाबतीतली परिस्थिती अशी आहे की असून अडचण नसून खोळंबा. त्यामुळे ते काँग्रेसला बाहेरही काढू शकत नाहीत आणि आपल्याबरोबर सन्मानाने बसवतही नाहीत. आता ही परिस्थिती काँग्रेसला आवडते, त्याच्याबद्दल आम्ही कशाला काय म्हणायचं. प्रीतम मुंडेंना मंत्रिपद मिळालं नाही म्हणून बीडमधल्या काही लोकांनी त्यामध्ये राजीनामे दिले वगैरे, तर त्याची काय पक्षप्रवेशावरती कशा पद्धतीने अशा सगळ्या मंडळींशी चर्चा चालू आहे. स्वतः पंकजाताई आणि प्रीतमताई या दोघींनी सुद्धा आपली भूमिका अतिशय नीट पद्धतीने स्पष्ट केली आणि ज्या अशा तऱ्हेच्या प्राथमिक प्रतिक्रिया आहेत त्या गेल्या 1-2 दिवसामध्ये मंद झालेल्या आपल्याला बघायला मिळतात. त्यामुळे प्राथमिक प्रतिक्रिया असते ती होईल. 12 आमदारांचं जे निलंबन केलं काय कायदेशीर आम्ही न्यायालयात जायचा निर्णय घेतलेला आहे, त्याची तयारी चालू. आणि 12 आमदारांचं निलंबन हे राजकीय हेतूने केलेलं निलंबन होतं. ओबीसींच्या हक्कांसाठीचा संघर्ष आम्ही करतो, त्याच्यातून लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी हे निलंबन केलं गेलं आणि कदाचित ह्या निलंबनाच्या आड राहून विधानसभेच्या सभापतीपदाची निवडणूक उरकून घेण्याचा सुद्धा प्रयत्न त्यांचा असू शकतो. त्यांचा स्वतःच्या आमदारांवरती विश्वास नसल्यामुळे त्यांनी आमच्या आमदारांची संख्या कमी करून ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. बहिणाबाईंची जात्यावरची ओवी म्हणजे